आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आता ही कहाणी 3-2 वाली झाले, म्हणजे 3 वेळा प्रथम बॅटिंग करताना जिंकलाय, 2 वेळा सेकंड बॅटिंग करताना. आता ही कहाणी 3-3 की 4-2 ही कहाणी आपण पाहणार आहोत. नितीन, आपलंही स्वागत आहे. चला बेस्ट ऑफ लक. मॅच लावतोय सुरुवात. अमित हार्ड हिटर फलंदाज, पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू आलाय गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा भूपेंद्र रेडी होतोय पहिल्या षटक हाताळण्यासाठी. अमित आणि दुसऱ्या बाजूला समीर, ही सक्सेसफुल जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत. अमित स्ट्रायकर आणलाय ऑफस्टमच्या बाहेर पाहिलं, न्याळलं, सोडून गेलं, चेंडू गेला सरली स्टेजच्या हातामध्ये. पहिले 2 बॉल 2 चेंडू भूपेंद्रनं निर्धाव डॉट बॉल. पहिले 2 चेंडू निर्धाव हाताळल्यात भूपेंद्र या गोलंदाजानं. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. भूपेंद्र आजच्या दिवसात प्रभावित केले या गोलंदाजानं. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका फसला जाईल का? क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न केला होता, सेल कलेक्ट करू शकले नाही आहेत आणि 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जातात. श्रीगणेशा केला जातोय तो टीम उमेळमान या टीमच्या 2 धावा या स्कोरबोर्डवर लागतात. 2 धावा चेंडूवरती पूर्ण आणि झेल सुटलाय. 2 असे सलामीवीर आहेत अमित आणि समीर. मागच्या 2 सामन्यामध्ये एक मॅच विनिंग केली, एकदा अमितने साकारले, एकदा समीरने साकारले. असे 2 खेळाडू मैदानावरती आहेत. आणि तसा भूपेंद्रचा उल्लेख केला, मागच्या सामन्यामध्ये भूपेंद्रनं चांगली गोलंदाजी केली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती विश्वास कर्णधाराने दाखवलाय. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरू असलेला हा खेळ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटका, पॉवरफुल वंडरफुल आणि सक्सेसफुली केलाय. चेंडू गेल्याचा मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6 धावा. थँक्यू. रिप्ले मध्ये आपण बघू शकताय थोडासा आखूड टप्प्याचा हाफ ट्रॅकर होता आणि त्या हाफ ट्रॅकर वरती अक्षरशः तुटून पडले आणि पूलचा फटका खेळलाय. षटकार 6 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस प्रेशर सर्व काही पाहायला मिळते. वाईट बॉल, पंच दोन्ही आज समाधान करतात. टीमची टोटल 9 या अंकावर जाऊन पोहोचलंय. पहिले 2 चेंडू पाहिले थोडंसं स्ट्रगल केला, शिकले, त्यानंतर मात्र प्रहार केलाय तो अमितनं. टीमची टोटल 9 बिनबाद. पहिल्या 2 चेंडूवरती नाही कळलं होतं, पण त्यानंतर कळलं आणि त्यानंतर या 2 मोठे फटके आल्यात. दबावाचा उल्लेख तुम्ही केलाय, त्या प्रेशरचा उल्लेख तुम्ही केलाय. आणि त्या प्रेशरमध्ये आता 2 अवांतर चेंडू, 2 व्हाईट बॉल, 2 थोडेसे दिशाहीन चेंडू हाताळले गेले आहेत. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 10 वरती. गोलंदाज पुन्हा एकदा. प्लेइंग फॉर्म बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर ते कंप्लीट केलंय. या एकेरीने धावफलक जाऊन पोहोचेल. 10 धावा या स्कोरबोर्डवर लागतायत. 11 धावा या स्कोरबोर्डवर लागतायत. 11 रन विदाउट लॉस. शेवटचा बॉल असेल. दोन्ही हार्ड हिटर जोडी मैदानाच्या आतमध्ये अमित अँड समीर. शेवटचा बॉल असेल. पहिल्या 2 मॅच मध्ये काही जबरदस्त कामगिरी केली गरज स्पोर्ट्स या टीमनं. तदनंतर उमेलमान संघानेही चांगली कामगिरी केली. शेवटचा बॉल असेल. टीमचे टोटल 11. वेट अँड वॉच केलाय. चेंडूला मात्र भेद कावून दिलाय. चेंडू गोत झालाय फरार. येतोय सीमारेषा पार. चौकार. 1 षटकाची समाप्ती. टीमची टोटल 15 बिनबाद. ਗੱਡੀਆਂ ਉੱਚੀਆਂ ਰੱਖੀਆਂ ਉਹਨਾਂ ਰੱਬੋ ਜੱਟ ਦੇ ਪਿੱਛੇ ਆ ਪਰ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਬਾਲੀ ਜੱਚਦੀ ਲੱਕ ਤੇ ਗੁੱਚੀ ਦਾ ਬੈਲਟ ਤੂੰ ਪਾਇਆ ਜੱਟਾਂ ਨੇ ਕੁੜਤਾ ਨਾ ਬਸ ਵਾਇਆ ਵੇ ਅਲੱਗੀ ਟੌਰ ਹੁੰਦੀ ਸਾਡੀ ਅਲੱਗੀ ਟੌਰ. थँक्यू. 2 संघ मैदानावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकानंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 15-15. आणि 2 संघ असे आहेत ना, एक संघाने गेल्या वर्षी पण चांगला खेळ केलाय. एक उमेलमानचा संघ आहे, गेल्या वर्षी देखील चांगला खेळ त्यांनी केलेला होता, तो एक संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला यास आपल्या अर्नाळ्याच्या मातीतला आलेला गरज स्पोर्ट्सचा अर्नाळ्याचा संघ आहे. म्हणजे एक घरच्या मैदानावरती खेळतोय, एक पाहुणा संघ खेळतोय जो उमेलमानचा संघ आहे. कारण आज आगरी समाजातील खेळाडूंसाठी असा दिवस राखून ठेवला होता पाटील परिवारानं. का तर आपल्या समाजातील खेळाडूंना एक संधी मिळाली. व्यासपीठ म्हणला वसंतजी म्हात्रे साहेब आणि महादेवजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आपलंही सहर्ष स्वागत. दोन्ही पाहुण्याचं आपण बघतोय
इथे व्यासपीठावरती स्वागत केलं जात आहे. यज्ञेश नवीन गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. टीमची टोटल 15 या सरासरी जर कायम राहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर 60 वरती दिसतोय. आता हे संध्याकाळचा वेळ आहे, संध्याकाळचं क्षेत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 60 धावा फार मोठ्या असू शकतील, मोठ्या ठरू शकतील. उमेलमान आणि दुसऱ्या बाजूला घरत स्पोर्ट्स अर्नाळा या दोन संघादरम्यानचा मॅच. मागच्या सामन्यातील दोन हिरो एकमेकांसमोर आहेत. एकदा समीरनं मॅन ऑफ द मॅच घेतलाय, एकदा अमितने घेतलाय, तर एकदा यत्नेशने घेतलाय. ही त्रिमूर्ती आहे, ही 3 जण आहेत आता एकमेकांसमोर आहेत. मॅच विनर खेळाडू मॅन ऑफ द मॅच मागचा आपण पाहिला होता या दोन खेळाडूंकडे. ते सामने आमने सामने अमित बोटामॅनचा वापरही केलाय आणि चेंडूला धाडलाय मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. ਰੱਖੀਆਂ ਉਹਨਾਂ ਰਾਮੋ ਜੱਟ ਦੇ ਪਿੱਛੇ ਪਰ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਬਾਲੀ ਜੱਚਦੀ ਲੱਕ ਤੇ ਗੁੱਚੀ ਦਾ ਬੈਲਟ ਤੂੰ ਪਾਇਆ ਜੱਟਾਂ ਨੇ ਕੋੜ ਤਨ ਵਸ ਪਾਇਆ ਵੇ ਲੱਗੀ ਟੋਰ ਹੁੰਦੀ ਸਾਡੀ थँक्यू. अमितचा फॉर्म चांगला आहे या स्पर्धेमधला आणि खास करून लोअर फुलटच चेंडूला. हा या आजच्या दिवसातील असा तिसरा चेंडू आहे ज्या चेंडूला त्यानं सीमारेषा दाखवली आहे. षटकार टोकला, स्कोर धावून पोहोचला 21-21. धावा स्कोर बोर्डवर. पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. षटकार ठोकलाय. यत्नेश पुन्हा एकदा सज्ज होईल. 21 विदाउट लॉस. सुरुवात चांगली झाली यावेळेस. खराब क्षेत्ररक्षण पाठीमागे आपण पाहू शकतात. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार आलाय आणि सिंगलने टीम जाऊन पोहोचले. 22 रन्स. 22 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकाराने ह्या चेंडूवरती थोडासा चेंज केला होता, गती परिवर्तन केलं होतं, वेग थोडासा कमी केला होता, चेंडूचा टप्पा थोडासा लांब ठेवला होता आणि त्याचा फायदाही त्यांना झालाय. टप्पा थोडासा लांब ठेवला होता, शरीरावरती चेंडू आदळलाय. आता स्ट्रायकर एंडला समीर ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय तो स्ट्रायकर एंडला. दुसऱ्या बाजूला यज्ञेश एक ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू मैदानावरती आहे. चेंडू जातो पाय लेगचा क्षेत्ररक्षक बीट झालाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट झालाय. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. चेंडू गेलाय बॉलच्या बाहेर. हा चौकार, पंचाचा इशारा, चौकार. हाँ मिठे पान दी गलोरी लगा सूट दा लहारी फट्टे मारती फिलोरी जुगनी मेल मेल के कूंद बांध के चक चकोटे जावे. थँक्यू. 26 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. चांगली फलंदाजी, सुरुवात चांगली झाली. पहिल्या ओव्हर्समध्ये धावा आल्या होत्या 15. त्यानंतर या ओव्हर्समध्येही धावा येतात. 26 रन विदाउट लॉस. आणि समीरला पाहिलं तर बाउंड्रीमध्ये डील करतोय. हा दुसरा चौकार समीरच्या बॅटमधला. नक्कीच. गोलंदाज पुन्हा एकदा यज्ञेश. बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये. एक धाव तरी कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तो हाणा करताना 2 धावा अगदी सहज पूर्ण होतात. टीमची टोटल 28 जाऊन पोहोचले. 28 रन्स. आणि दोन्ही संघांवरती नजर टाकली तर हरणाईच्या संघाने 78 केल्या होत्या आणि उमेलमानच्या संघाने सुद्धा तितक्याच धावा केल्या होत्या, 78 केल्या होत्या. आता ते 78 होत्या, पण आता 4 षटकांचा सामना आहे. तो 6 षटकांचा सामना होता. इथे 48 निर्णायक ठरू शकतील 78च्या ऐवजी. कोलबटाचा चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडूला मिड विकेटच्या रिझनमध्ये वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचल्यात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तो 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज समीर. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि स्कोर जाऊन पोहोचलाय 30 10वरती खेळतो समीर, 16वरती अमित. म्हणजे 15ची सरासरी कुठेतरी गाठली गेले. जरी डॉट बॉल येतोय तरी 15ची सरासरी असेल सध्या. 30 धावा स्कोर बोर्डवर. हवाई फायर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक समोर. तत्पूर्वी 1 बाउंड क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये आणि षटक क्रमांक इथे समाप्त झाले. 2. टीमची टोटल 16 धावा 32. 16च्या सरासरीने धावा जमवल्या गेल्या 32. दोन षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती. पहिल्यामध्ये 15, या षटकामध्ये 17 धावा आल्या. एक ब्रेक घेऊया, एक संगीत ऐकूया, धून ऐकूया थँक्यू. आणि येऊया पाटील पाटील साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करेन अमोलजी पाटील आपल्या शुभ हस्ते महादेवजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करणार आहोत आपण. अतिथी देव भव ही आपली संस्कृती. सन्माननीय महादेवजी पाटील यांना आपण बघतो पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही स्वागत आणि सन्मान तिथे व्यासपीठावरती केलं जात आहे.
तर आज वेळ आपण या पाटील परिवाराच्या स्पर्धेला दिलेला आहे आणि त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहे पाटील परिवाराच्या वतीनं. त्यानंतर वसंतजी म्हात्रे साहेबांचाही मत तुझे सन्मान केला जाईल. मी भास्करजी यांना विनंती करेन, आत्ताच सेवानिवृत्त झाले आपल्या सेवेवरनं 58 ते 60 वर्ष आपण पाहिली. BMC मध्ये कार्यरत होते, खूप चांगली सेवा त्यानेही दिलंय. आणि रिटायरमेंटचा वेळच असा असतो. मतलब रिटायरमेंट नहीं, आप जब चाहे जो चाहे जहाँ चाहे जब जी चाहे कर सके असा वेळ असतो. म्हणून रिटायरमेंटचं आयुष्य देखील आपण एन्जॉय करावं हीच अपेक्षा मी तुमच्या दिशेने पुन्हाही देतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. मैदानावरती पाणी गेलं होतं, गाणीही वाजली होती आणि त्यानंतर आता 2 षटकं आहेत, 32 धावा केल्यात. अजून 32 होतील, 64 होतील की आता पुन्हा एकदा हरणारा संघ या मॅचमध्ये गरजपोळ हरणारा संघ फाईट बॅक करेल, कमबॅक करेल आणि 2 षटकामध्ये किमान 12-15 धावा खर्च करून 50च्या आत या उमेलमनच्या संघाला रोखू शकेल. अनिल घरात येत आहेत गोलंदाजी मार्कवर. 2 षटकाची समाप्ती, 32 धावा स्कोरबोर्डवर. सरासरी आतापर्यंत धावा जमवल्या गेल्यात आणि खरं समोरच्या टीममध्ये चांगली बॅटिंग लाईन आहे. घरात स्पोर्ट्स अर्णा टीम सकाळच्या सत्रामध्ये काही जबरदस्त दमखम दाखवला होता टीमनं, परंतु दुपारच्या सत्रामध्ये उमल बँड संघाने दमखम दाखवलाय. लेकिन शाम किसके नाम, आज की शाम किसके नाम. बघूया आज की शाम किसके नाम कोणाच्या नावावरती आहेत की आता उमेलमान जो वसईवरने या मैदानामध्ये दाखल झालाय की अर्नाला जो या आपल्या परिसरातील संघ आहे. अमित 16 वरती खेळतोय, 14 वरती समीर बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 32. कोलवाटप्यात चेंडू होता, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न, इथे धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. थोडीशी श्वास रोखला गेला होता, जसं म्हणूया ना हमारी सासे गले में अटकी थी, अटकला होता श्वास. आणि ज्यावेळेला चेंडू मिस झाला यष्ट्याना त्यावेळेला मोठा सुटकेचा निश्वास सोडला. श्वास आणि निश्वास दोन्ही आहेत आणि तिथून श्वास रोखला गेला होता या पहिल्या चेंडूवरती. 33 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. चांगली पार्टनरशिप बिल्ड केलंय. अजूनही एकही डब्ल्यू शोधला नाहीये. लवकरात लवकर डब्ल्यू शोधावा लागेल तो समोरच्या टीमला. गरज स्पोर्ट्स षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ झाले. अनिल घरत समोर समीर. यावेळेस मात्र जबरदस्त कलात्मक स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. बघू डब्ल्यू शोधण्याची संधी आली होती परंतु डब्ल्यू शोधला नाहीये आणि ते जीवनदान मिळते. 2 धावा परिपूर्ण होतील, धावसंख्या जाऊन पोहोचतील 35 रन्स, 35 धावा. 35 धावा धावफलकावरती. आणि त्याच वेळेला आपण विनंती करू सन्माननीय कृष्णाजी घरत हे देखील मैदानावरती दाखल झाले. त्यांनाही विनंती आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती यावं. कृष्णाजी घरत आपल्याला विनंती आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती या. एक धाव या चेंडूवरती पूर्ण झेल सुटला होता. भूपेंद्र होते तिथे एक आणि झेल सुटल्यानंतर ही सिंगल रन धावफलकावरती ऍड होईल. स्कोर जाऊन पोहोचलाय. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम फलंदाजी करताना उमेलमानचा संघ. 9 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये किती धावा बनतील 50च्या पार आर पार ही लढाई मैदानावरती आहे. 3 चेंडूची समाप्ती, 36 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा गोलंदाज टॉस बॉल सोडणार नाहीये परंतु इथे फटका फसलाय की काय. झेल तर निसटलाय आणि चेंडू निघून गेलाय सी मारेशा पार. येतोय चौकार 4. 4 धावा धावफलकावरती होते. हा झेल होता, हा झेल टिपायला होता, झेल नाही टिपला गेलाय. धावा धावफलकावरती आहेत 4040 40 धावा धावफलकावरती. हा झेल बघा. मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक होते. भूपेंद्र होते, त्याच्या बाजूला प्रकाश होते. 2 क्षेत्ररक्षक होते. कॉलिंग नव्हती आणि तेच आपण पाहिलं होतं. कॉलिंगमध्ये कमी. हा झेल माझा आहे की तुझा आहे. अनिल खरं सुद्धा हेच सांगतात की बाबा कॉल द्यायचा होता, इट्स माईन. हा झेल माझा आहे, तो लाऊड कॉल तुम्हाला द्यायचा होता. तो कॉलिंग थोडंसं चुकले आणि अमितला इथून जीवनदान लाभलंय. अमित पोहोचला 21 वरती. संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन पोहोचले ती 40 वरती. 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 40 धावा स्कोरबोर्डवर. पार्टनरशिप चांगली बिल्ड केलंय. 40 धाब्यांची भागीदारी रचलं या दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे, आता मात्र चुकी करत नाहीये. इथे पहिल्या विकेटचं पतन झालंय. 40 या धावसंख्येवर पहिला गडी बाद गॉन.
याच्या अगोदर असंच फटका खेळताना आपण मोठे फटके पाहिले, पण आता काय झालं माहिती का, बॅट थोडी हातामध्ये फिरली, फटका खेळला उलटाच बॉलवरती, पण हातामध्ये बॅट थोडं ग्लोव्स चॅच करता चेंज केले होते, हाताला थोडासा घाम जो आला होता तो आपण पाहिला होता. पण चांगली इनिंग साकारून अमित परतल्या माघारी. 10 चेंडूवरती 21 धावांची खेळी, 2 षटकार 1 चौकारानं सजलेली अमितची खेळी इथे संपुष्टात आले आहेत. पण सुरुवात नेहमीप्रमाणे चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट त्याने दिला. हा फटका बघा, जरी आपण पाहिलं ना हात सुटला होता, एक हात सुटला होता, बॅट हातामधनं थोडी फिरली होती, म्हणून तो डिस्टन्स आहे ना, तो जास्त डिस्टन्स पार करू शकले नाही आहेत. आणि याच्या अगोदर झेल सुटला होता, हा झेल टिपलाय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला धीरज. शेवटचा चेंडू आहे या षटकातील, धावा धावलकावर आहेत 40-40. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक यज्ञेश चेंडूच्या खाली. ओ लेट पोचले, थोडीशी उशीर केला तुम्ही थोडासा उशीर केला. जसं गाणं बसतं ना हिरा चित्रपट, देर ना हो जाए काही देर, थोडीशी देर धरू झाली. तुम्ही लेट पोचले, तिथे पोचले. 2 धावा चेंडूवरती, पूर्ण 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा धावा धावलकावरती 42-42. 14ची सरासरी आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत एक धून ऐकूया, संगीत ऐकूया आणि येऊया क्वालिफायर मॅचच्या शेवटच्या या षटकामध्ये. शेवटची ओव्हर बाकी आहे. आम्ही पुन्हा तुमच्या दिशेने येतो. 2 संघांनी जसं आम्ही उल्लेख करतोय 78 धावा केल्यात, 78 केल्यात, म्हणून म्हटलं ना 48 आणि 58 चॅलेंजेबल संध्याकाळच्या सत्रामध्ये ठरू शकतील. 3 षटकांतर स्कोर आहे 42-42 आणि स्ट्रायकर एंडला आता समीर. सिंगल 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या तर 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल. 44 धावा स्कोर बोर्ड लागतात. 4 44 धावा धावलकावरती आहेत. आणि आपण जशी चर्चा करते कारण दोन्ही संघांनी आजच्या दिवसभरामध्ये चांगला खेळ केलाय. प्रथम बॅटिंग करताना, प्रथम फलंदाजी करताना टीमनं, खास करून अर्नाळ्याच्या संघानं, गरजपोळ अर्नाळ्याच्या संघानं चांगली बॅटिंग त्यांनी केले. कोलबाटा पॅचा चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील मिड ऑफला 1 धावे चेंडूवरती, पूर्ण एका धावेने धावफलक धावून पोहोचला. 45-45 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. शेवटचे 4 बॉल 45 धावा स्कोर बोर्डवर 50 पार करतायत तर एक फायटिंग स्कोर असेल. सफल करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक तिथे आहे, इथे फटका फसला गेलाय. धीरजला मात्र परतावा लागतोय दुसरा धक्का टीम उमेळमा या टीमला. उद्या शनिवारचा दिवस आहे, दुसरा दिवस आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये एक गाव एक संघ या संकल्पनेनुसार आपण मॅचेस पाहणार आहोत. सकाळी पहिला सामना होईल इंदुमती स्मृती दुर्गेश इलेव्हन हरण्याचा संघ खेळलेला स्वराज्य पुनाडे या संघाशी. दुसरा सामना होईल MS क्लब होलीपाडा अर्नाळा आणि यज्ञेश इलेव्हन अर्नाळा किल्ला, हे 2 संघादरम्यान. त्यानंतर हितांश शिवांश इलेव्हन चा संघ खेळेल तो अधिराज इलेव्हन वालीवच्या संघाशी. आणि शेवटचा मॅच होईल तिथे उत्तनचा संघ भाईंदरचा संघ खेळेल तो साईनाथ अर्नाळ्याचा. याचा अर्थ अर्नाळ्याचे जवळपास 4 संघ उद्या खेळतील. दुर्गेश इलेव्हनचा संघ आहे, होलीपाडा अर्नाळ्याचा किल्ला, अर्नाळा किल्ल्याचा संघ साईनाथ अर्नाळा, एक वालीवचा संघ आहे, पुनाडेचा संघ आहे आणि उत्तनचा एक संघ या मैदानावरती आपण पाहणार आहोत. उद्या दिवशी सुद्धा यायला विसरू नका. एक गाव एक संकल्पनेनुसार उद्या 8 संघ या मैदानावरती खेळतील. सकाळी 9:30 वाजता उद्या सकाळी मॅचला सुरुवात होईल. अनिकेत नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचे 3 बॉल आहेत आणि टीमची टोटल 45, 2 गडी बाद. गोलंदाज सदानंद पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचे 3 बॉल मध्ये किती धाबा येतील. क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, पंच दोन्ही आज समाधान करतायत. धावा संख्या 1 ने ऍड होत आहे. 46 रन, 46 धावा स्कोर बोर्डवर लागतायत. 46 धावा स्कोर बोर्डवर शेवटचे 3 बॉल असतील. रन 46 धावा स्कोर बोर्डवर लागतायत. शेवटचे 3 बॉल असतील. कुठला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल, उमळमान की खरंच स्पोर्ट्स अणा. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. यावेळेस डॉट बॉल येतोय, डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल असतील.
2 मध्ये 4 धावा येतात. 49 50चं टार्गेट असेल. शेवटचे 2 बॉल. शेवटचे 2 चेंडू. सदानंद पुन्हा एकदा फुलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढतोय. 1 धाव तर कंप्लीट डिपॉन्ड. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. यज्ञेश एकच धाव असेल. या सिंगलने टीम राऊंड पोहोचेल. 47 47 धावा या स्कोर पुढे लागतात. शेवटचा बॉल असेल. ते शेवट कोणाचा गोड केला जाईल. शेवटचा बॉल. 47 शेवटचा बॉल असेल. 47 धावा टीमची टोटल. शेवटचा लास्ट बॉल लास्ट बॉल लास्ट बॉल आहे. अनिकेत स्ट्रायकर एंडला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर समीर समीर आता शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती एखादा चौकार 50 धावांची वेस ओलांडली जाईल. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या आत रोखण्याचा प्रयत्न करा सदानंद, जो एक जुना जाणता खेळाडू आहे, अनुभव आहे, एक्सपिरियन्स त्याच्याकडे सुद्धा आहे. कारण आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्या तर त्याने या षटकामध्ये तो शेवटचा बॉल हाताळेल. शेवटचा चेंडू म्हटलं ना, एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स आहे. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता चेंडूला आणि तिथून चेंडू गेलाय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. पंच आउट और नॉट आउट. आउट. शेवटच्या बॉलवरती गडी बाद झालाय. 47 धावा झाल्यात. 48 जसा मी उल्लेख केला होता की 78 वरून 48 धावफलक येईल का. हा शेवटचा चेंडू ज्याच्यावरती विकेट आला. 47 धावा 48 धावांचा पाठलाग करायचा. पाटील परिवाराच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक 2024. आज दिवसभरामध्ये आपण खेळ आपण पाहिला आहे. 2 संघ आहेत आता ते क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत. टॉप 3 मध्ये जाण्याचा प्रयत्न करतील उमेलमान आणि दुसऱ्या बाजूला घर स्पोर्ट्स अर्नाळा. एक ब्रेकमध्ये ऐकू एक संगीत आणि येऊया पुन्हा एकदा या 48 धावांचा पाठलाग होईल न होईल पाहण्यासाठी पुन्हा एकदा येऊया. तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत. थँक्यू. आपण जसा पाहतोय ना ही स्पर्धा ज्यांच्या स्मरणार्थ खास करून ज्यांच्या नावावरती हे संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. एक पूर्वज जे आहेत पाटील परिवाराचे कैलासवासीय नारायण गोविंद पाटील, कैलासवासीय लक्ष्मण गोविंद पाटील, कैलासवासीय दामोदर शिवार पाटील या सर्वांच्या आठवणीनं उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जाणार आहे. आणि पाटील परिवारानं आतापर्यंत केलेलं सामाजिक कार्य, शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेलं कार्य, अध्यात्मामध्ये असलेला त्यांचा रोल, या सर्व गोष्टींना उजाळा देण्याचं काम आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करणार आहोत. तिथून पुरापाड्या गावाचं एक पाटीलकी म्हणून एक वडीलधारी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी चांगलं काम पाहिलं होतं कैलासवासी नारायण गोविंद पाटील, आणि त्यांनी चालू केलेला वारसा आजची पिढी देखील पुढे देण्याचं काम केलं जात आहे. म्हणून त्यांच्या सर्व ज्या पुण्यस्मरण ठरून या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. आता 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूमध्ये 48 धावा करायचे आहेत. उमेलमान की घर स्पोर्ट्स अर्नाळा या 2 संघादरम्यानचा हा सामना आपण मैदानावरती पाहतोय. नितीन पाटील पुन्हा एकदा आपल्या जोडीनं जोडले जातील. हॅलो, संजूजी पाटील साहेब शुभागमन झालंय. वेलकम. आपलंही सहर्ष स्वागत. यज्ञेश मैदानच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 48 धावांचं लक्ष आहे. टॉप 3 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल आज की शाम किसके नाम. 2 बॅटर्स मैदानच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
24 चेंडू 48 धावा. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले तर अनिल घरत आणि दुसऱ्या बाजूला यज्ञेश ही जोडी मैदानावरती आहे. आणि आपण चर्चा करतोय उमेलमानचा संघ आज सकाळपासून चांगली कामगिरी त्यांना बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला घरत स्पोर्ट्स हरण्याचा संघ दोन्ही सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना जिंकलाय. आता त्यांना धावांचा पाठलाग करायचा आहे. धावांचा पाठलाग करता अनिल घरेचा उल्लेख तुम्ही केला होता. 40+ चांगला क्रिकेट त्यांनी केलाय, पण आपल्या उमेदीच्या काळामध्ये चांगला दर्जेदार खेळ त्यांनीही दाखवलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेमध्ये अनिकेतचा फॉर्म पाहिलाय गोलंदाजी करताना. तो फॉर्मही आहे, तो क्लासही आहे अनिकेतचा. दुसऱ्या बाजूला हरण्याचा एक चांगला खेळाडू 40+ खेळाडू अनिल घरत स्ट्रायकर आणलाय. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्विचित अनिकेतचा फॉर्म आहे. तर अनिल घरतचा क्लास आहे. क्लास वर्सेस फॉर्मची लढाई आहे. एका बाजूला दर्जा आहे आणि दुसऱ्या बाजूला परफॉर्मन्स आहे अनिकेतचा. सुपर चांगली सुरुवात पाहायला मिळते, परंतु पहिल्या चेंडू थोडीशी रेस घेतली होती अनिल घरत याने. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय अनिकेत या गोलंदाजानं. ह्यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु चेंडू होतोय फरार. येतोय सीमाशा पार. पाटील चषक चौकार 4. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, जसा खेळला होता रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. अनिकेतचा चेंडू होता ऑफस्टंपच्या बाहेर. चेंडू खेळला होता, इनसाइड आउट करायचं होतं चेंडूला. लॉंग ऑफ थोडासा फाईन होता, सरळ होता आणि त्याला पिकअप करण्याचा प्रयत्न केला. बघा चेंडूला तुम्ही क्लीन पिकअप केलं. क्लीन पिकअप करायचं नव्हतं, चेंडूला पहिला रोखायचं होतं, थांबवायचं होतं. या चौकाराला धावफलक जाऊन पोहोचलाय पुढे. बॅट स्विंग जोरात होते स्विंग अँड मिस. पण चेहरा फेस बॅटची फेस आपली फेस स्केलेकच्या दिशेने गेली. 3 चेंडू झाले आहेत आणि 3 चेंडूवरती 1 चौकार. धावा आहेत धावफलकावरती 4. आजच्या दिवसात अनिलजी घरत याने मध्ये प्रभावित केले. चांगले बॅटिंग त्यानेही केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोल मार्कवर स्टेपडाऊन करण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त फेवरेट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1च धाव असेल. या 1 धावांची टीम जाऊन पोहोचेल 5 धावा. पण उमेदवार संघ सुद्धा अभ्यासानेशी मैदानावरती उतरलाय. त्यांना माहिती आहे सॉंग झोन कुठे आहे किंवा ताकद काय अनिल घरत यांची, म्हणून फिल्डिंग सुद्धा त्याच पद्धतीने लावल्यात. इनसाइड आउट खेळला होता, एक मिड ऑफला होता, पाठीमागे लॉंग ऑफ आहे. 2 क्षेत्ररक्षक होते. वाईडिश थोडासा मिड ऑफ आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहेत धावफलकावरती 5. यज्ञेश स्ट्रायकर एनला बॅटच्या आतल्याकडे लागतोय चेंडू. शॉट फाइंडिंग लेझर मध्ये फील्ड करतोय. अनिकेतचा फॉर्म कायम आहे. अनिकेतचा खेळ म्हणून टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज आता उमेलमानच्या डगआउट मधनं एकदा टाळ्यांचा गजर आलाय अनिकेतच्या या बॉलिंग साठी. आता बघूया दुसऱ्या डगआउट मधनं घरत स्पोर्ट्स हरण्याच्या डगआउट मधनं आवाज येतोय का. शेवटचा बॉल असेल. 5 चेंडू आणि 5 धावा स्कोरबोर्डवर लागतात. 12ची सरासरी प्रतिषटक मेंटेन करावे लागेल. शेवटचा बॉल. यावेळेस फक्त इथे 1 धाव तर कंप्लीट केलाय. धीरज पुढे सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, परंतु नकार येतोय. सुपर चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि षटकी चांगल्या प्रकारे हाताळले. फक्त 6 धावा खर्च केल्या 6. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि 18 मध्ये बनवायचे आहेत तर 42 धावा. या एक सुमधुर संगीत. थँक्यू. 18 चेंडूचा खेळ आहे. 42 धावांची आता आवश्यकता. कम्पॅरिझन जरी पाहिलं तर तिथे 15 धावा होत्या, इथे 6 आहेत. सुरुवात उमेलमाल संघाने फ्लाइंग स्टार्ट केला होता. 15 धावांनी स्टार्ट केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना सावध सुरुवात आहे. सावध आहे, संत आहे. 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहे. त्यार संघाचे 18 चेंडू 42 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. आता गोलंदाजीसाठी प्रशांत 2 खेळाडूंनी प्रभावित केलं उमेलमानच्या. बॅटिंग करताना अमितनं केलं, समीरनं केलं आणि गोलंदाजीमध्ये अनिकेतनं केलं आणि प्रशांतनं केलं. ही जोडी आहे. ही जोडी नंबर 1 आहे. आज दिवसभरामध्ये जोड चालले. दुसऱ्या बाजूला जोडी नंबर 1 हरण्याची आहे घरत स्पोर्टची यज्ञेश आणि दुसऱ्या बाजूला अनिल घरत. ही पण जोडी नंबर 1 आहे. आता 2 जोडीची कमाल आहे. बघूया कोणती जोडी कोणावरती भारी पडते. कोणती जोडी कोणावरती भारी चढते. चेंडू बॅटची कडा लागतोय. चेंडू जोपर्यंत जातोय कबरच्या दिशेनं. आणि तसं चित्रपट आला होता ना दुनियादारी. पण कोण पडेल कोणावरती भारी. आणि हे पाटील परिवारची स्पर्धा लय भारी स्पर्धा आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले आणि 1 धावेने धावफलक स्कोर जाऊन पोहोचलाय 7 वरती. 7 धावा स्कोरबोर्डवर. चांगली गोलंदाजी होत आहे. हात खोलण्याची संधी देत नाहीये.
दोन्ही फलंदाज सकाळच्या सत्रामध्ये चांगलं प्रभावित केलं होतं, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं संघर्ष करतायत. थांबा येतील, थांबा मी करू शकतोय, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा. परंतु प्रशांतचंही कौतुक करावं लागेल. प्रशांतने चांगली गोलंदाजी केली दिवसभरामध्ये, आताही चांगली गोलंदाजी होत आहे, परंतु इकडनं गिअर चेंज करावं लागेल. टॉप 3चे दरवाजे कुठला संघ ठोठावेल. 7 धावा स्कोरबोर्डवर, 41 धाबींची आवश्यकता. चेंडू आहेत 17. गोलंदाज पुनच एकदा प्रशांत. यावेळेस मात्र चेंडू सोडणार नाहीये. एक हा फेवरेट झोन, काय सकाळी सत्रामध्ये षटकार ठोकल्यात ना, त्याच एरियामध्ये आलाय अनिल खरं यांच्या ब्रँड मधनं एक ब्रँडेड षटकार 6. हाय सबसे हटके 100% रुबाब यो लाखाचा. बिलकुल सबसे हटके केलाय. आणि या वर्षी गेल्या आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या संघांचं 40+ ॲज अ कॅप्टन लीड करणं काय असतं ते अनिल घरतनं दाखवलंय. त्याच्यामध्ये कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, आघाडीवर राहून नेतृत्व करणं काय असं अनिल घरतनं माहिती आहे. आणि त्यांना माहिती आहे ही सिच्युएशन काय, ही परिस्थिती काय, या परिस्थितीमध्ये कसं खेळायचं, कुठे खेळायचं, केव्हा खेळायचं आहे आणि कुठपर्यंत खेळायचं आहे हे त्यांनाही माहिती आहे. एक षटकार आला त्यांच्या बॅटमधनं, कुठे खेळायचं आहे, कसं खेळायचं आहे त्यांना माहिती आहे अनिल घरतला. पहिला ऑन, आता ऑफ, ऑन अँड ऑफ, क्लिअर ऑफ. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार, चौकार. असं कोणच नाही नाव कापी हाय, बघावं आपल्या दादाचा. थँक्यू अनिल घरत. एजी म्हणजे एजी, लोजी, सुनोजी तसं आहे. आता 5G आलाय, तोच फरक आहे फक्त. पण अनिल घरत आहेत. अनिल घरतच्या बॅटमध्ये 1 षटकार 1 चौकार, स्कोर जाऊन पोहोचलाय 17-17. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आधीच्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार आलाय. इकडनं कमबॅक करतील का प्रशांत उमेलमान टीम. सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड होतोय. 17 धावा बिनबाद. पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाज मार्कवर, समोर अनिल घरत. टॉस बॉल, क्षेत्ररक्षक धीरज पुढे सरसावतात. 1 धाव तर परिपूर्ण केली जाते. सिंगलने समाधान व्यक्त करतील हे दोन्ही बॅटर्स. टीमची टोटल 18-18. शेवटचे 2 बॉल आहेत. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जसं तुम्ही पार्टनरशिपचा उल्लेख केला, एक चांगली भागीदारी आहे, एक पार्टनरशिप आहेत. आता पहिला अनिकेतला जोडीदार प्रशांत एक भागीदार म्हणून होता, तिथे पार्टनरशिप त्यांची झाली होती. पण आता या 2 खेळाडूमध्ये पार्टनरशिप आहे. खास करून उल्लेख करेल अनिल घरत यांचा 7 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी. यज्ञेश खेळते 3 चेंडूवरती 2 धावांची खेळी साकारलेली आहेत. 1.4 षटकांचा खेळ. धावा आहेत धाफलकावरती 18. 18 चेंडू बराच वेळ हवेत आहे. चेंडू बराच वेळ वरती गेलाय. हो हो अमित आलाय तो सांगतो नाही माझा गेलाय. आता इथून प्रशांत सांगत होता नाही माझा आहे, नाही ये मेरी आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये अमितनं एक चांगला झेल टिपलाय. विकेट, पहिला गडी, पहिला विकेट आणि पहिला धक्का घर स्पोर्ट्स अर्नाळ्याच्या संघाला. Sky go, gori gori gori, na miraw te kauri. Sky go, gori gori gori, na miraw te kauri. थँक्यू. गडी बाद झालाय. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. चेंडू टॉप एट लागला आणि स्वतः गोलंदाज गेले होते. पण अमितनं सांगितलं, चांगलं कॉलिंग त्यांनी सांगितलं, नाही हा झेल मी चांगल्या पद्धतीनं टिपू शकतो, तर मी झेल टिपतोय. हे कॉलिंग महत्वाचं होतं. धाबाय दाबलकावरती 18-18. शेवटचा चेंडू आहे आणि स्ट्रायकर एंडला आहेत. आता सकाळपासून 21 धावांच्या खेळी ज्यानं साकारल्या आहेत आणि तो स्ट्रायकर एंडला सज्ज झालात रवींद्र. शेवटचा बॉल रवींद्र आलाय. नवीन बॅटर्स मैदानच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आहे. 18 धावा, 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. चांगलं बॅटर रंगेल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगेल यात मात्र काही शंका नाही आहे. 500 रुपयाचा कॅश प्राईज जरूर लावलाय विघ्नेश साखलतोडे. आज सकाळपासून त्यांच्यावर मात्र बक्षिसाची खैरात. 2000 रुपयाची कमाई केलंय. आणखीन 500, 1000. नाही त्यांनी सांगितले बाबा होऊ दे खर्च, जर आपली टीम जिंकत असेल तर होऊ दे खर्च. आणि तेच सांगितले त्याने, होऊ दे खर्च. आणि सुरुवात अशीच करतात. पण चेंडू यावेळेला रोखला गेलाय. रवींद्र सुरुवात जास्त करून बाउंड्री न करतात, चौकार न करतात. चेंडू गेला होता सीमारेषेजवळ, फील्ड झालाय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांतर स्कोर जाऊन पोहोचलाय 19-19 वरती जाऊन पोहोचलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19. आता 12 चेंडूमध्ये करायच्यात 29. 12 मध्ये 19 झाल्यात. 29 करायचे आहेत. एक गाणं ऐकूया
आणि पुन्हा एक देऊया पाटील परिवार पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक 2024 मध्ये येऊया 12 चेंडू 29 धावा. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे और सामे मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे और सामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे वो टकर जवा तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामे ऐसा में अरे सामे थँक्यू. मैदानावरती पाणी गेलं होतं गाणी वाजली होती. बघूया मैदानावरचं पाणी मैदान वाजली होती गाणी बदलणार मॅचची कहाणी बदलणार का पण कहाणी इंटरेस्टिंग आहे. कहाणी इंटरेस्टिंग आहे. पाटील परिवार पाटील ब्रदर्स पुरापाडा ही स्पर्धा सुपरहिट आहे आणि सुपरहिट मुकाबला मैदानावरती चालू आहे. 12 चेंडू आणि करायच्यात 29 धावा. 12 चेंडू 29 धाव्यांची आवश्यकता असेल. प्रसाद गोलंदाज मार्कवर आलाय. प्रसाद 12-29 इक्वेशन. रवींद्र आज मात्र प्रभावित केले. आधी चौकार ठोकतात त्यानंतर षटकार ठोकतायत परंतु संध्याकाळचं सत्र आहे. कोण कोणावर पडेल भारी. गोलंदाज गुली मार्कवर. यावेळेस पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. गंभीर पाटील टीमची टोटल जाऊन पोहोचत 20 रन्स 20 धावा या स्कोरबोर्डवर. 28 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत आता 12 गेंदे 28 रनों की जरूरत. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. हे षटक मार महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये आलेल्या धावा या षटकामध्ये केलेल्या धावा हरणारा संघ पुढे जाईल. पण हे चांगलं षटक उमेलवानसाठी हे षटक वेगळं आहे. धावा केल्या आणि रवींद्रने ॲज युजुअल सुरुवात केली. चौकार ठोकलाय. चेंडू गेला लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. थँक्यू. आपण रिप्ले बघू शकता. चौकार गेल्यानंतर तुला डगआउट मध्ये काही इशारा झाले तिथून गरजपोटच्या विघ्नेश आहे तिथे. आकुटप्याचा चेंडू आकुटप्याच्या चेंडूला खेळलं होतं. चेंडू गेला लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. त्यांनी कॅच प्राईज लावले. सकाळपासून आपण पाहतोय तर रवींद्रसाठी कॅच प्राईज लावले. षटकार जर टोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. पण आता या चौकाराचं महत्व पण त्याच्यापेक्षा कमी नाही आहे. याचं महत्व देखील कमी नाही आहे. हा चौकारही महत्वाचा आहे. चेंडू आलाय. चौकार टोकल्यानंतर षटकार ठोकतोय का. षटकाराच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जेल सुटलाय. बिलकुल कॅच छूटता हुआ सपना टूटता हुआ. जेल सुटलाय. अपेक्षा भंग झालाय. या क्षणाला एक धावही आले. आता हा कॅच सुटला की मॅच सुटला. येणारे चेंडू आता दर्शवतील कारण धावसंख्या झाले 25 रन्स स्कोरबोर्ड. 11 चेंडू आहेत आणि आता 10 चेंडू आहेत. 23 धाव्यांची आवश्यकता असेल. 10-23चं इक्वेशन. दोन्ही हार्ड हिटर फलंदाज. अनिलच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. त्यांनी मात्र दर्शवलंय 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं एक षटकार. इथे मॅच फिनिश कोण करेल. टॉप 3 मध्ये जाणार संघ कुठला असेल. मेळमान की अर्णा टीम. 10 चेंडू 23 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र काही जबरदस्त चेंडू हाताळला होता. थोडंसं द्विधा मनस्थित होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला. लेगबायचे संकेत पंच दर्शवत आहेत. एक धाव तर ऍड केली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचते 26 धावा स्कोरबोर्डवर. 22 धाव्यांची आवश्यकता. आता चेंडू आहेत 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. कुलवर टप्प्याचा चेंडू होता. इम्पॅक्ट थोडासा बाहेर होता. ऑफस्टमच्या बाहेर गेले होते. शफल केलं होतं खेळण्यासाठी. त्यावेळेला पंचांनी सांगितलं पायावरती चेंडू धरून लागलाय पण ऑफस्टमच्या बराच बाहेर आहे. हे कुलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. 9 चेंडूचा खेळ आहे. 22 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू फार महत्वाचे आहेत या सामन्यामधील. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता. मॅच रंगलाय. पाटील परिवार पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक 2023 शेवटचा मॅच. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हाताळलाय. पाठीमागे जेल तिथून अपील जरूर झालंय पण पायावरती चेंडू आदळला होता. तिथे अपील करत राहिले. कॅचचं अपील करत राहिले. चेंडू पायावरती आदळला होता. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण 8 चेंडूचा खेळ आहे आणि 8 चेंडूमध्ये इथून 21 धावा करायच्या. 8 चेंडू 21 धावा. हाही जर इम्पॅक्ट पाहिला ना येथे तर ऑफस्टमच्या बराच बाहेर गेलं होतं. बराच बाहेर चेंडू पायावरती आदळला गेला. 8 चेंडू 21 धावा. एक मोठा हवाई स्ट्रोक अर्णा टीमसाठी आणि एखादा विकेट्स
क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी खूप महत्वाचं असेल. 8 चेंडू 21 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत प्रसाद. स्टेपा तोंड करण्याचा प्रयत्न. आता प्रेशर दबाव सर्व काही पाहायला मिळत आहे. सर्व काही पाहायला मिळते. आता चेंडू आहे तुमच्याकडे 7 आणि बनवायचे आहेत 21 धावा. 7 चेंडू 21 धावा. छोट्या काही चिल्ल्या आपण बघतो चिल्लर पार्टी इकडे आहे ते सांगतात बाबा 7 दुने 14 आणि 7 त्रिक 21 असं समीकरण आहे. 7 चेंडूचा खेळ आहे. मग निर्णायक चेंडू आहे. या मॅचची दशा दिशा ठरवणारा निर्णायक चेंडू. 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक चेंडू. चेंडूला खेळ. चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते. चेंडूवरती 1 धावे या चेंडूवरती पूर्ण केले आहेत. एका धावेने समाधान मानावं लागतंय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा धावा आहे धापलकावरती 28 धावा धापलकावरती. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये करायच्या त्या 20 6 20 शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावाची आवश्यकता आहे. रंग चढलाय. रंग अजून ऐकूया. टेन्शन वाढलंय. टेन्शन फ्री गाणं ऐकूया. एक गाणं घेऊया आणि पुन्हा एक देऊया. थँक्यू डीजे. आणि नितीना मॅच जरी 6-20 असला ना तरी जसं कहते ना हे 19-20 वाला खेळ आहे. मॅच कधी त्या बाजूला जाऊ शकते या बाजूला. कंपॅरिझन जरी पाहिलं तर 3 षटकानंतर 42 वरती होता उमेरमानचा संघ आणि 3 षटकानंतर 28 या धावांवरती आहेत. 6 चेंडू आणि धावा करायचे आहेत 20. गोलंदाजसाठी रेडी होतोय गोलंदाज चेतन. अनिल वरती नजर आहेत. चेतनवरती नजर आहेत. आणि आता 6-20 होतील की नाही हे पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या नजरा मैदानावरती खेळल्यात. 2 मोठे हवाई स्ट्रोक गरजेचे असतील. क्षमता आहे दोन्ही खेळाडूमध्ये. परंतु चेतन संध्याकाळचं सत्रही असेल. पहिले 2-3 चेंडू खूप महत्वाचे असतील. धावा येत आहेत तर आत्मविश्वासही वाढेल. धावाही येतील. 6 चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता. 6 गेंदे 20 रनों की जरूरत. खूप क्रुशियल मॅच आहे. पहिल्या चेंडू पासून मात्र प्रहार करावा लागेल आणि पहिला चेंडू 1 ते 2 चेंडू डॉट खूप मायने राखेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. 6 गेंदे 20 रनों की जरूरत. गोलंदाज चेतन सज्ज होतोय. समोर अनिल घरत. त्यांच्या बॅटमध्ये 1 षटकार 2 चौकार. हिरो बनण्याची संधी असेल. टॉप 3 मध्ये जाण्याची संधी असेल. 20 धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील. 20 धावा रोखाव्या लागतील. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1च धाव. सिंगल तर काम होणार नाहीये. चला टाळ्यांचा गजर एका डगाउट मध्ये आलाय. पण हरणारा टीम आपला कुठे टाळ्यांचा आवाज. टाळ्यांचा आवाज येऊ द्या एकदा. टाळ्या आल्या करा. खेळाडूंना एनर्जी ऊर्जा येते. कारण उमेलवानच्या डगाउट मध्ये आवाज आलाय. टाळ्यांचा गजर तिथून आलाय. त्यांना माहिती आपली टीम चांगला करते. चांगला खेळ मैदानावरती करते म्हणून तो टाळ्यांचा गजर तिथून आलाय. आता इथून षटकारासाठी 1000 सेन्सेक्स वाढलाय. सिक्सर मारा 1000 मिळवा. स्कीम आहे रवींद्रसाठी. जे पहिला 500 रुपयाचा कॅश प्राइज होता आला 1000. कारण मॅच तसा आहे. क्वालिफाय वाला मॅच. क्वालिटी दाखवणारा मॅच. 5 चेंडूचा खेळ आहे. 19 धावांची आवश्यकता आहे. थोडासा वेळ चाललाय. वेळ बघा. वेळ असा आहे ना तो वेळ एकदा जातो. कोणाचा चांगला कोणाचा वाईट माहिती नाही. पण वेळ गेलाय मध्ये. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. वेळ गेलाय मध्ये. वेळ गेलाय. चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. वेळ आलाय. वेळ झाले. झेलही झालाय. वेळ झाले डीजेची. हे गाणं ऐकूया. धडक ढोल ताश धडक धडक बंदारा झिडक झिडक मल्हारी धडक धडक फडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. थँक्यू. वाट शब्द असा आहे ना आयुष्यामध्ये वाट दाखवणारे कमी ना वाट लावणारे जास्त असतात. म्हणून आपली वाट शोधा. त्याकरता आपली वाट शोधा. आपण ज्या वाटेने जायचंय त्या वाटेने आपली वाट शोधा. म्हणजे आपली वाट स्वतः निर्माण करा. आता मॅच 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचा वेळेला रवींद्रचा आलेला विकेट. रवींद्रचा गेलेला हा विकेट किती महत्वाचा आहे. पण मॅच नाही संपलाय. अशा मॅचेस आपण पाहिल्यात बऱ्याच वेळेला. 1 फटक्यानं मॅच अजूनही बदलू शकतो. नक्कीच मॅच अजूनही संपली नाहीये. कारण 3 चेंडू तर 3 षटकार 1 सिंगल मॅच फिनिश. परंतु हा 1-2 चेंडू खूप महत्वाचे असतील. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येतोय. आणि किशोर हिरो पडण्याची संधी असेल. 4 चेंडू 19 धाव्यांची आवश्यकता असेल. परंतु चेतन चांगला कमबॅक केलंय. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आता हवाई फायर.
व्हाईट बॉल 4 चेंडू आणि आता 3 मोठे बिग हिट करावे लागतील. आता हिरोचा तुम्ही उल्लेख केला तसा जॅकी श्रॉफचा जुना पिक्चर हिरो आला होता, पण त्याच्यात मुलाचा टायगर श्रॉफचा हिरोपंथी आला. आता हिरोही आहे, हिरोपंथी करायची आहे. मैदानावरती 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहेत. स्ट्रायकर एंडला किशोर, फुलटो चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू लावून साईडला, चेंडू जातो वाईट लंगोन क्षेत्ररक्षक. आता कहाणी उरले 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय आणि 3 चेंडूमध्ये करायच्या त्या 17 धावा. 17 आहे तो खतरा बी आहे, 17 आहे खतरा आहे या मॅच मध्ये. आणि स्ट्रायकर एंडला आता अनिल करत आहेत. आता प्रत्येक चेंडूवर हवाई फायर अनिल घरत. 3 चेंडूवर 3 बिग हिट, मॅच फिनिश. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. मॅच बॉल आहे, ह्या चेंडूवरती डिसाइडर आहे. या चेंडूवरचा मोठा फटका मॅच मध्ये कायम राहील आणि हा चेंडू चांगला हाताळला तो उमेलमान पुढे जाईल. 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज चेतन, तर प्रयत्न चांगला केलाय परंतु चौकारलाय 4. आता 2 मध्ये बनवायचे आहेत 13. अजूनही मॅच संपली नाहीये. सीन कंपल्सरी असेल, अजूनही मॅच संपली नाहीये. गलती से भी मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. नाही ते तर आपण बऱ्याच वेळेला पाहिले. काल जसं मी उल्लेख केला होता त्या नायगावच्या मैदानावरती ज्यावेळेला परवा दिवशी मॅच होती, हरणाचा संघ खेळत होता, प्रतिस्पर्धी समोर होता आणि 1-8चा मॅच होता. आणि 1-8च्या मॅचला काय घडलं होतं ते आपण नक्कीच सांगणार आहोत. पण आता मॅच आहे, अनिल घरत प्रयत्न करतोय, प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी रेडी आहे. चेतन आहे, छोटा चेतन, जसा पिक्चर आला होता तसा चेतन, छोटा चेतन, पण कामगिरी मोठी आहे चेतनची. बिलकुल कद छोटा है लेकिन परफॉर्मन्स बड़ा है. आणि आता मॅच उमेलमान संघाच्या पूर्णपणे आवाक्यामध्ये आहेत. ही स्पर्धा पाटील परिवाराची स्पर्धा, पाटील वर्धात पुढापण आयोजित पाटील चषक 2024, पाटील परिवाराची आन बान चान सन्मान. आणि आता आजच्या दिवसाचा बहुमान उमेलमान बनतोय का बघूया. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज चेतन आणि आजच्या दिवसाचा मानकरी आन बान शान. आणि आजचा दिवस गाजवलाय, त्या गावाचं नाव आहे उमेलमान आजचा दिवस गाजवलाय आणि क्वालिफाय झालाय ज्या टॉप 3 मध्ये जाताना. आणि उमेलमानच्या धर्तीवरती एक मोठी स्पर्धा आगरी प्रीमियर लीगचं आयोजन देखील केलेलं आहे. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देखील राहणार आहे. आगरी प्रीमियर लीग उमेलमानच्या त्या धर्तीवरती साजरी होणार आहे. हा जल्लोष आहे. आपण बघतोय उमेलमान संघ आज दिवसभरामध्ये चांगला खेळ आपण नक्कीच दाखवला आणि आजच्या दिवसातला जो क्वालिफाय होणारा संघ ठरलाय तो उमेलमानचा संघ. या सामन्याची आपण मॅच समरी पाहूया. गरज स्पोर्ट्स हरणाचा संघ आणि उमेलमान संघादरम्यानचा हा क्वालिफायवाला मॅच 4 षटकांचा सामना होता. आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना उमेलमानच्या संघाने केले 27 धावा. आपण अमित चिखेडी 21 धावांची, 19 धावांची, पुन्हा एकदा समीर चिखेडी या 2 खेळाडूंनी चांगली पार्टनरशिप बीड केली गेली होती. आणि त्यानंतर पाठलाग करताना एक क्षण वाटलं होतं पाठलाग होईल. अनिल गरेंची एक 14 चेंडूमध्ये 22 धावांची झुंजार खेळी आपण मैदानावरती पाहिले. झुंजार खेळी आपण पाहिले. 2 जण आहेत उमेलमान टीम, 2 जण आहेत.